पैठण तालुक्यातील तुळजापूर गावात चक्क देवाला सोडलेला वळू चारचाकी वाहनातून चोरून नेणाऱ्या 2 जणांना ग्रामस्थांनी पकडले, तर दोघे जण फरार झाले आहेत। पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पैठण शहरातील गोवंश कत्तलखाना 2 दिवसांपूर्वीच उघडकीस आणून पोलिसांनी 210 जनावरांच्या कातडी आणि 350 किलो गोमांससह 3 जणांना गजाआड केले होते। ही घटना ताजी असतानाच आता देवाचा वळू चोरीचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे। याबाबत पैठण येथे राहणाऱ्या एकनाथ चंद्रकांत दहिभाते याने फिर्याद दिली आहे। यात त्याने असं म्हटलं आहे की त्यांनी बालाजी मंदिर परिसरात हा वळू श्रद्धेपोटी सोडलेला आहे। 19 एप्रिल रोजी दुपारी 4:30 वाजता आनंदपूर शिवारात हा वळू चरत असताना त्याला 4 जणांनी पकडून वाहनात कोंबले। तथापि ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले। पोलीस पाटलांनी पैठण पोलिसांना कळवल्यावर 65,000 किमतीच्या वळूसह आरोपी शेख अरबाज शेख शेरू आणि मोहसिन उर्फ अरबाज महमूद कुरेशी यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच तय्यब हमीद कुरेशी आणि महमूद यासिम कुरेशी हे दोघेही आरोपी फरार झालेले आहेत। पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ठोकळ यांनी गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास आव्हाड हे करत आहे। गौतम बनकर, एमसी न्यूज, पैठण।